भारतीय जनता पार्टीने रडीचा डाव खेळत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांचे आरोप। रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज मंजूर होताच मोरे या अपक्ष उमेदवाराने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली। सकाळी ठरले होते निवडणूक लढवू अशी चर्चा झाली होती, तरी देखील हरकत घेत गेम खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांचे वकील ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी यांनी दिली। पराभव दिसत असल्याने आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभव दिसत असल्याने त्यांनी माझ्यासोबत रडीचा डाव खेळला, असा आरोप धैर्यशील यांनी केला। शनिवारी सकाळी आम्ही दोघे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यावर आमच्या चर्चा झाली होती। आमचं ठरलं होतं आपण दोघे एकमेकांच्या विरोधात हरकत घेणार नाही। एकाच दिवशी उमेदवारी अर्ज भरल्याने निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या अर्जावर एकाच दिवशी सुनावणी आणि हरकत होती। निंबाळकर यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मंजूर करून घेतला। काही वेळातच मोरे नावाचा अपक्ष उमेदवाराने हरकत घेतली। भाजपला कुठंतरी पराभव दिसत असल्याने त्यांनी रडीचा डाव खेळला, असं धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितलं। आमच्या वकिलांनी निवडणूक आयोगासमोर म्हणणे मांडले। निवडणूक आयोगाला समाधानकारक उत्तरे देत कागदपत्रांची पूर्तता केली। त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील अर्ज मंजूर झाला, असं धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले। घेतलेलं त्याचा रिप्लाय 2 वाजता होते आम्ही काय ऑफिस घेतलं आता तिथे आलाय कागद वाचून घेतो ना आम्ही, माझे वकील लॉयर्स वाचतील। एकंदरीत सभेसाठी पवार साहेब येणार का? येणार आहे। किती तारखेला सभा असेल, कुठं असेल, काय? एकंदरीत माढा मतदारसंघात पवार साहेबांच्या जवळजवळ 6 सभा आहेत। तारखा काय ठरलेत का? 24, 26, 28 आणि समोरचं आव्हान कसं बघता तुम्ही? काय आव्हान वाटते का? समोर आव्हान आहे, इलेक्शन प्रमाणे लढायचं असतं, ते पॉकेट ठेवून आव्हानच असतं। सोलापूर शहरासाठी पण आपण आव्हान केलेलं आहे। काय आव्हान केलेलं आहे कार्यकर्त्यांना? कशा स्वरूपाचं कामाला लागण्याच्या आधी? महाविकास सगळं महाविकास जिथे जिथे निदर्शनास आलं की सहकार क्षेत्रामध्ये आपण सर्वात जुने दिग्गज कोणावरती बोलत नाही, जे काय बोलायचं विकास कामाला। बीडचं पार्सलला बीडला पाठवू असं ते म्हटलं होतं, त्याला कसं तुमचं गणित आहे ते बीडचं पार्सल बीडला पाठवायचं? हे विकासावरच बोलतो, बाकीच्या गोष्टी सर काल उत्तम जानकरांनी तुम्ही 30-40 वर्षाचं राजकीय वय विसरून एकाच व्यासपीठावर आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल प्रतिक्रिया पाहिजे। माळशिरस तालुक्यात नवीन राजकीय पर्वाची सुरुवात होते। गेल्या अनेक वर्षाचं आमचं राजकीय उद्दिष्ट जो होतं ते संपुष्टात आलेलं आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही हा निर्णय घेतलेला आणि पुढे एकत्रित सगळ्या गोष्टी सांगितलं होतं काल की आमच्या 7-8 महिन्यापूर्वी जिल्ह्यातली कोंडी फोडायची, तर सातत्याने त्यांच्यावर अन्याय होत आलेला आहे। माळशिरस तालुक्यातील जनतेची जनभावना झाली, कुठेतरी आम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे। तालुक्यातच प्रतिनिधित्व राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळ्यांचे विचार। कोंडी कसली झाली? कोंडीचं एक देखील म्हटलं होतं आमची सगळ्यांची कोंडी झाली, ते माढा ते सविस्तर सांगू शकतो।